ह्या माणूस एकसारखा टीव्ही पाहते बापा. हा ते डोळे काय चष्मा लावून घेते काय पाहते होत्या चष्म्यातून. सारं काय काय दिसत असं टीव्हीतलं. काय पाहते काय मी बाबा. नीर टीव्हीला चिपकले राहते घरी असले म्हणजे. आणि नाही असले म्हणजे मग लागत टीव्ही पाहत नाही. टीव्ही कोणी चालू करत नाही दिवसभर. त्याचे बाबा झालं असं ना किती टीव्ही पाहता एकसारखे. मार टीव्ही लावून देता ना. तिकडले हॉलमध्ये लावून देता इकडले हॉलमध्ये लावून देता. फालतू लावले बाबा सारा घरभर टीव्ही. खोलीतही लावून दिल्या त्याही हॉलमध्ये ह्याही हॉलमध्ये. आता आपण घरी आहे तर काय करू आता. आता म्हटलं तुला स्वयंपाक गिपाक होईपर्यंत टीव्हीच पाहावं म्हटलं. बसलो मग आता हे क्रिकेट पाहून राहिलो बा. मॅच मॅच पाहतो ना. आता किती स्कोर झाले काय झाले जुने पुराणे नवीन गिवीन सारे मॅच पाहून घेतो मी. कसं आहे एक तर घरी राहायला भेटत नाही मग पाहायलाही भेटत नाही. म्हटलं चला आता चान्स आला तर घ्या पाहून. अहो पण एवढी काय एकसारखी. हा मगांपासून लागले 2 घंट्यापासून. आणि ठीक एवढ्या जवळ बसता टीव्हीच्या. नाही तुमचे डोळे खराब होईल काय. हा आणि मग काय म्हणता मग डोळे खाजवते डोळे दुखते डोकं दुखते असं होते तसं होते. किती मग बापा नखरे करता. झोपूनही देत ना काही नाही. मग डोकं दाब बरं असं कर तसं करत राहता. अरे बा ह्या चष्म्यातून त्रासच नाही होत. चष्मा जो आहे ना चष्म्यातून डोळे दुखत नाही डोकंही दुखत नाही काहीच नाही म्हणून काय चष्मा लावतो मी. काय चष्म्यातून माहिती टीव्ही पाहायची मजा अलगच आहे सुशीला. याच्यातून आपण टीव्ही पाहिली तर तुला सांगतो ना ना डोळे दुखत ना डोकं दुखत आणि मजा येते पाहायला अजून. हो आणि माणसं पाहिले आणि रस्त्याने जाता तर बाई काय पाहत असन त्याच्यातून. काही चांगल्या दिसत असन त्याच्यातून नाही. काया काया गोऱ्या गोऱ्या बायका काड्या काड्या दिसते त्याच्यातून साऱ्या काया चष्मातून. आणि माहिती होत नाही कोणाला पाहून राहिले काय पाहून राहिले म्हणून. तसं डायरेक्ट जर पाहिलं तर लाता खायचं काम येते. अरे पण मी कायले पाहू बायका तू सांग मला. एवढी चांगली बायको आहे घरात नाही एवढी सुंदर एवढी गोरी गोरी पान फुलासारखी छान. आणि मी कायले दुसऱ्या बायका पाहू. हे अशी खोटी बोलत नका जाऊ बाई. आता पोरगं असतं इथं तर ऐकलं असतं तर. काय आता बोलायला लावता तुम्ही फालतू. म्हातारपणात अशी चाय येऊन राहिले तुम्हाला. काय आहे असं आहे बायकोची तारीफ करावं तर ती कोणी तिला आवडत नाही. बायको समोर दुसऱ्याची तारीफ करावं तर ती कोणी बायकोला आवडत नाही. माय मी माणसानं काय करावं काय मी. जिकून पाहिलं तिकून माणूसच गुन्हेगार आहे. परत ते जाऊ दे ये बरं बस जराशी. बस पाय दुखले असून तिथं चुलीजवळ ढाकली थापू थापू. आणि इकडे काय म्हणते भाजी करू करू. बस जराशी शांत होईल. गरमी झाली असून हवा काय जराशी. काय विचारता तुम्ही. मोठी थकली हो मी मोठी थकली. हा जरासं तुम्ही एवढं विचारलं तर किती बरं वाटून राहिलं. असं असते माणसानं असं जराशी थोडीशी फुंकरे घातली ना तर बैलेला चांगले वाटते म्हटलं. हा अशी कंबर दुखून राहिली ना माई आणि पायी भले दुखून राहिले. आता हे लग्नात नाचू कुदून हे ते करून इकडलं तिकडे तिकडलं इकडे चक्रा मारू मारू सारे पायही दुखून राहिले माई. पोटऱ्यात अशा भरून आल्या. आता कोणाला सांगू माई दुखणं मी. मला सांग ना मी कायसाठी आहे. एवढा मोठा माणूस आहे मी. मला नाही सांगत तू. मी दाबून देईन आज संध्याकाळी. पाय गी कंबर गिंबर दाबून देईन मस्त. हा मग तुले चांगलं वाटल. तेल गिल लावून देईन जरासं म्हणजे मग तेवढंच तुले हलकं हलकं वाटते. नाही आणि तरी नाही बसलं तर मग जराशी दवाखान्यात चालतो उद्या. उद्याच्याले चालतो जराशी घेऊन जाईन तुला दवाखान्यात चांगल्या. अरे तू आहे तर मी दिसत आहे. या बरोबर माझी जिंदगी आहे सुशीला. तुम्ही काय खाल्लं हो एवढ्यात. एवढं काय गोड खाल्लं भल्ले गोड बोलून राहिले. माझ्या भावाच्या लग्नातलं खाल्लं काय गोड तुम्ही. हा लयच गोड बोलून राहिले ना. एवढं तर गोड त्या लग्नातही नाही बोलून राहिले होते. एवढी साजरी साडी घातली एवढी तयारी केली. हा तरी नाही बोलले तुम्ही मला चांगले दिसून राहिले का काही काहीच नाही बोलले. काहीच नाही त्या दिवशी मला तुला चांगली दिसली तेव्हापासून. आणि दुसरी गोष्ट तू आता दूर होती कधी 2-4 दिवस तर मला तुझी कमीपणा जाणवली का खरंच. बायको जवळ नसली म्हणजे किती माणसाला कमीपणा वाटते. असली तर आपण तिला किती म्हणजे कटकट कटकट करतो तिच्या मागं. आणि गेली म्हणजे कुठं मग आपली हे लागत नाही. हा पाहिलं ना आता 2-4 दिवस खिचडीनं पोहे खाऊ खाऊ माणूस पागल होऊन गेलं होतं. ते पोरकं तरी काय करून मी तरी काय करू. हा आणि सूनही असते तर सून आपल्या मनानं करून काय. सून पोराच्या मनानं करून. मग तसंच तू माझ्या मनानं करशील. म्हणून तुला म्हटलं येऊन जाय सुशीला. तशी तू आली नसती म्हणून मग हे नाटक करायला लागलं मला. नाही बापा पण माझ्या जीवला घाबरला होता. हा मी म्हटलं काय झालं ना काय नाही म्हटलं बापा माणसाले म्हटलं. हा अशी आली हो मी धावत पळत. नाश्तानी केला का चहा नाही. चहा पिली होती फक्त. नाश्तानी केला ना जेवण नाही केलं ना काहीच नाही केलं. आणि आंघोळ मिंगोळ केली आणि तिला म्हटलं कर म्हटलं कायची भाजी करतं तर ती अशी आहे. त्याची बायको काही सारखी नाही. कारल्याची भाजी करून राहिली होती. तुम्ही सांगा कोणी असं कारल्याची भाजी खाऊ घालते काय नंदीले. पहिल्या दिवशी कोणी काय कारल्याची भाजी करते काय घरी. पहिलीच रसोई होती तिची. काय बापा पोरगी शिकून पाठवली माय बापानं काय माहित. जाऊ दे नवीन नवीन पोरगी आहे नाही समजत सध्या. आता जशी जशी जुनी होईल तसं तसं तिला समजून तशी तशी करत जाईल. मग ती तू गेली म्हणजे तुलाच मग ते डोक्यावर घेते. काय मी आता समजते. का समजून उमजत नाही तिले काय होते ना काय नाही तिचं तिले मग. पण एवढी मोठी पोरगी झाली आता 23 वर्षाची आहे म्हणते. हा आपल्या काय म्हणते 23 वर्षाची असून तिले काही समजत नाही. हा ना समज असल्यासारखी करते. अन बापा पहिला दिवस तिचा जमते. अन नवऱ्याला कपडे घेऊन मागून राहिली. म्हणजे काय मायबापाची इथं बिना कपड्याचीच होती काय. अरे तर तिथं हे कपडे काय घाले असून ते साड्या घाले असून काय. तिथं ड्रेस ते सलवार सूट. मग ते सलवार सूट आता इथं लग्न झाल्याबरोबर घेऊन येईन काय ते घालाले. मग आता साड्या नसून तर मग म्हटलं आता नवऱ्यालाच म्हणून ना बायको. कसं असते सुशीला आता तुला काही गरज पडली तर तू मलाच म्हणशील कोणी का शेजारच्या माणसाला म्हणशील. शेजारच्या कायले म्हणून मी तुम्हालाच म्हणन ना. मग तसंच ते का तुले म्हणून ननद बाई मला साड्या घेऊन द्या ते तर तुमच्या जवळच्या देऊन द्या 2-4 असं म्हणून काय ती मस्त मजा आहे सुशीलाची आता. भाऊजही आली नाही मस्त आता तिथं गेली का गरम गरम खायला भेटतो तुला आता. मग म्हणून तर मी तिथं मस्त हे जमवून राहिली होती तर आला तुमचा फोन. मस्त 2-4 दिवस राहत होती अजून येत नाही होती मी सध्या. अरे पण आमचा इकडे वाकावून राहिला होता ना काय करावं. ड्युटीवर जाव काही इकडे स्वयंपाक करत बसाव.
हा कपडे धुवायचे आहे म्हटलं 4 दिवसापासूनचे तसेच पडले आहे. हे पोरगं कुठं गेलं? सारं करून तयार आहे. आणू का इथं भाजी भाकरी ताटा आणू काय वाढाले? सांगा. ते पोरगं कुठं गेलं ना काय गेलं? लावा ना त्याला फोन लावा ना. ये ना म्हणा चटकन. थंड होऊन जाते मग सारं. मी आता स्वयंपाक पाणी केला तर जरा बरं आराम करून म्हटलं. अरे येतेस तो येईनच असं इकडे बाहेर फोनवर बोलत बोलत गेला बा तो. सुनबाईचा फोन आला असं तर गेला बोलत. हो सुनबाईला फक्त फोन करता येते. घरची काळजी नाही आहे तिले, ना नवऱ्याची ना सासू सासऱ्याची, कोणाची नाही आहे तिले. तिथं जाऊन बसली, तिथंच जाऊन बसायची होती तिले. बस म्हणा किती दिवस बसतं, किती अंत पाहते आमचा तर. आता तिची मायच करण ना तिचं सगळं. शांताबाईचं काम आहे जरा असं सांगणं पोरीले का बाई तुझ्या सासरी जाय, तिथंच तुझं सगळं आहे, तेच तुझं घर होय असं सांगावं पोरीले तर नाही. आपल्या सुनीला नाही जाऊ देत कुठं. सून म्हटलं सगळं करायला ठेवते. सून मोठी हुशार आहे तिची, सारं करते म्हटलं घरातलं. आणि हे पोरगी अशी शिकून ठेवली, ऐदी करून ठेवून दिली पोरगी सारी. सुनीले कामी लावलं. जाऊ दे तो काही विषय नाही आपला. आता ते सुनीच्या मागं काही आपण लागून अर्थ नाही आपलं पाहावं आपण. हो सुनीचा विषय घेतला का तुमच्या जीवावर येते, तुमच्या पोराच्या जीवावर येते. हा फक्त माझ्या विषय घेत जा. काय बोलायचं काय नाही, फक्त मला बोलत जा. मी काय म्हणतो शोभाबाई येऊन राहिली उद्या. शोभाबाई काय लिहून राहिले आता अशा अंदा म्हणतात पाण्याच्या दिवसात? एवढा भर उन्हाळ्यात आल्याने बापा आंब्याच्या रसा घिस आले आणि आता काय लिहून राहिले होत्या? अशी कोण करून राहिली तू? काय करते माझी बहीण आली म्हणजे? आली का दोन काय म्हणते चटणी भाकर खाते, राहते 2 दिवस पण चालली जाते. तुमची बहीण सुखानं राहू देते मला. बापा माना लागून बापा तुमच्या बहिणीले. मी तर म्हणतो 8-10 वर्ष येऊच नको बापा. तर झाले ना आता 1.5 वर्ष झालं नसून तिला आली नाही ते. 1.5 वर्ष? आता तर पोराच्या लग्नात येऊन गेली. नाकी नऊ आणले मायावाल्या सारे. चांगलीच साडी पाहिजे मले आणि अशी साडी नाही पाहिजे, अशीच घेतली काय? हा बाकीच्या चांगल्या घेतल्या नसन तसन काय काय बोलल्या बापा मला लग्नातही. वक्तात म्हटलं पोराले म्हटलं बापा 5,000 रुपये दे आणि हिच्यासाठी साडी आणतो. तर ते साडी आणायला लावली पोरीले ना ते साडी दिली बापा तिले. तेव्हा कुठं खुश झाली तुमची बहीण जायच्या वेळेस. आता कसं आहे सुशीला, एकुलती एकच बहीण आहे, लय आहे काय? आता तिने काय झालं 5,000ची घेतली 10,000ची घेतली, कमवून राहिला ना तिचा भाऊ. आणि बरं बाबाचं आहे आपल्या जवळ वावर शेत सगळं एवढं मोठं आहे, घर गिर सगळं बाबानंच दिलेलं आहे ना करून. आपण काय फक्त ती कंपनी उभी केली. मग बाबानं दिलं म्हणून काय मग सारं मग द्या ना तुमच्या बहिणीच्या नावानं घासून. काही आपण रस्त्यावर राहू, एखादा तंबू टाकून राहू त्याच्यात ती गमायले का? नाही तसं नाही म्हणत ते का तंबू टाकून राहा म्हणते काय, घर देऊन द्या म्हणते काय मला नावानं करून, असं नाही म्हणत ते फक्त तिचा हक मागते. का काय मागते ती खुशीने आली का मला बा 5-10 हजाराची साडी घेत जा, तिले कपड्यात आहे लोक पहिलेपासूनच आहे. पहिलेही माझ्यापेक्षा मोठीच होती ते तर पहिले म्हटलं मला तरी असेच कपडे घेऊन घ्याय बाबा, पण तिले चांगलेच घ्यायला लागे. लहानपणापासून तिचं तसंच आहे आणि ठेवती बाबाची लाडाची जास्त. हो सारेचाच हक आहे जिथं तिथं, फक्त आपलाच हक नाही कुठं. मला माझ्या भावाच्या घरी हक नाही. त्याला मागितला मी हिस्सा तर नाही दिला त्यानं. आणि तर तुमची बहीण मागायला येते तर बरोबर देता तुम्ही. हे घेऊन जाय असं कर ना तसं कर. अरे तर तू हिस्सा मागून राहिली ते मागते काय? तिने म्हटलं काय मला कधी दादा हिस्सा दे रे म्हणून? कधी म्हटलं? आणि तिने मागितलंय ना तर आपल्याला द्यायला लागते. काऊन का हे बाबाचं होय सगळं, याच्यातला अर्धा हिस्सा तिला द्यायच लागते म्हटलं आपल्याला. अर्धा कायले पुरा देऊन द्या ना तुमच्या बहिणीले, पुरा देऊन द्या. माझ्या भाऊ मला काहीच नाही देऊन राहिला. काऊन माझ्या बापाची जागा नव्हती काय? हा अन यानं वावरही घेतलं काही घेतलं तर काय झालं मग? भाऊच होय ना, मग भावाच्या हिस्सा पडत नाही का बहिणीचा? अरे बापा भावाच्या हिस्सा नाही पडत बहिणीचा. जर बापाचं असं बापानं करून ठेवलं तर मग जेवढे लेकर आहे तेवढेचा हिस्सा पडते त्याच्यात. त्या भावानं ते स्वतः घेतलं सगळं. बरं त्यानं लग्नही केलं तुझ्या, अजून डिलिव्हरी केली, अजून काय करायला पाहिजे? माय बापाचे पुरे कर्तव्य पुरे केले ना त्यानं. त्याची जाणत जाय जराशी, त्यापेक्षा लहान आहे म्हणाले तो, पण त्यानं तुझं सगळं केलं म्हटलं. आई झाल्या काय भाकरी झाल्या काय? आण ना मग वाढणं जेवाचं, भली भूक लागली आता. काऊन बायको सोबत फोनवर बोलून पोट नाही भरलं काय तुझ्या? आई आता फोन आला होता तर मग बोलायला लागलं ना. मग रुपाली म्हणे कसं आहे काय आहे विचारपूस करायला फोन केला होता तिनं. बायकोला जराशी कडक नसन केली काय? ऐकून होत नाही तर ये का काही इथं माझे टोंगळे दुखून राहिले, कंबर दुखून राहिली, तरी मी लंगडत कशी आपली करून राहिली कुथत काथत. अन बायको तिथं जाऊन बसली सुख घ्यासाठी मायच्या घरी. तर तिला मनाचं काम नव्हतं का रे तुझ्या जरासं? का रुपाली येऊन जाय, ऐकून होऊन नाही राहिलं? आई तिच्याकडून होऊन नाही राहिलं ना आता, म्हणून ते तिथं गेली आराम करायला. असं आराम करायला नाही गेली ते मी बोलली म्हणून गेली म्हटलं. हा म्हणजे सुनायला बोल नाही तर गुन्हा झाला आता. बोलू नका म्हणते नाही तर उठून पळते. बोलली नाही आई तू? आई त्या जास्तीचे कामं केली, असे कामं करणं तुला शोभत नाही. मग आता काय आता मला काही फालतू बोलायला तोंड उघडायला लावू नको. आणि जेव्हा छान भूक लागली, मला भूक लागली, जीव दे आणि जाऊ दे. पाहिलं कसं बोलते हे याचे शब्द होई काय? हे बोले काय असं पहिले? आता कुठून शिकला हे बोलणं? या शिकला नाही, याला शिकवलं आहे म्हटलं हे बोलणं. याला शिकवते ते असं बोलते मायले तसं बोलते मायले म्हणून घ्या बोलते म्हटलं असं. अन्न जेवायला अन्न आता जाऊ दे ना, जे झालं ते झालं. ते त्याचं बघू एकमेकाचं पाठ बसते. जेवायला आणतो पण त्याला आता सारखं सांगा तुम्ही त्या बायकोला घेऊन ये म्हणा, मायाकून होत नाही. हो सांगतो त्याला. रुपेश मंजूर आहे सुनबाईला घेऊन जाय म्हणा. बाबा तशी येत नाही म्हणते ते तर यायला तयार आहे, पण तिचा भाऊ पाठवत नाही म्हणते तसा. एकटं म्हणते माया पोरीले सन्मानानं न्या म्हणते इथून म्हणते. जशी तुम्ही वागणूक दिली याच्यानंतर का असे वागले म्हणते तर मी तुम्हाला डायरेक्ट जेलमध्ये टाकून म्हणते, पण सगळ्यात पहिले तुमच्या आईलाच टाकून म्हणते, असे म्हणून राहिले ते. तर त्याचं म्हणणं असं आहे का तुम्ही सगळेजण घ्यायला या बा तिले आता सन्मानानं. ती सन्मानानं म्हणजे कोणता अपमान केला बाबा तिचा? आई त्या तिले अन लेकराले जीवानं मारायचा प्रयत्न केला म्हटलं. तर मेली काय ते? हा मेली जितीच आहे ना?
मग कायच्याहून म्हणते ती का मला मारायचा प्रयत्न केला म्हणून? मी का तिला झापड मारली? मी का तिला चाकू मारला? सांग ना काय केलं तर. मग एवढ्यासाठी म्हणजे तिथं मला चाललं होतं काय नाक मुरडाले? मी जात नाही. तू जाय ना घेऊन येते बायकोला, तुला गरज असेल तर. मी पहिलेच म्हटलं होतं ते पोरगी करू नको तिची म्हणून. चालला भिकारीची पोरगी घेऊन. अरे बापू काय वय हे, तुम्ही तर म्हणे ऍक्सिडेंट झाला म्हणे. पाहिजे सुन्या आहे ते भाऊजी खोटे बोलले माझ्यासोबत. काय म्हणे माहिती आहे? म्हणे ऍक्सिडेंट झाला म्हणे, असं तसं तुला सांगितलं ना बा मी. कशी पळत आली मी धावपळ करत, ते ऑटो करून दिला ना पटकनच आली. अरे सुन्या मजाक केली त्यासोबत, आता मला गमून नव्हतं त्याच्या बहिणीशिवाय. येऊन जाय म्हटलं बा मग आता. पण शोभलं नाही भाऊजी तुम्हाला अशी मजाक करणं. हा किती माझ्या बहिणीला चांगलं लागलं असं, काय खराब लागलं असं ना तिले. सांग ना, मी तेच म्हणून राहिली यायले का अशी मजाक नाही करायला पाहिजे होती. तशी काय आली नसती मी. अरे बरं झालं सुन्या तू आला. ये मस्त आज चिकन भाकरी, त्या बहिणीने भाकरी किती बनवल्या मस्त. अरे बा मी बाईच्या मागे धावपळ करत चालू बापू. बसणार रे तुझ्या कोण उभ्याचं देऊत आहे काय रुपया? काय म्हणते मीरा काय म्हणते, तिला कोण घेऊन आला? दोघंही आले पाहिजे होते. हा ना, एकटा कोण आले रे तू? एका गाडीवर दोघं जण येऊ शकत होते ना तुम्ही. तिले कोण नाही आणलं? आणा लागत होते तिले. मग घरगिर दिसलं असतं कसं आहे काय आहे, दाखवलं असतं तिले का पाय बा मी का भिकारी आहे नाही म्हणून. तर तिले नाही घेऊन आला. तुला असं वाटलं का माझ्या बायकोला कामच करायला लागून तिथं? तर बरोबर घरी ठेवून दिली. लयच हुशार आहे जरा तू. बाई गोष्ट तर ऐक तू. कोण नाही आलो तो म्या माहिती काय दुकान बंद केलं, इकडच्या इकडे येऊन गेलो. म्या म्हटलं येत जातो धावपळ करत नाही, येऊन जातो म्हटलं भाऊजीला पाहून. आता घरी एका दवाखान्यात आहे म्हटलं, म्हणून मी तिला घरीच ठेवलं आणि मी येऊन गेलो इकडच्या इकडे. हे पाय तेच तर कपडे घालून आलो, दुसरे नवीन कपडे नाही घातले काही नाही. तसं चालू म्हटलं. म्या म्हटलं कशी आहे तब्येत ना कशी नाही भाऊजीची. आणि बाईने म्हटलं तर तयारी करायला जरासा वेळच लागते. म्हणून मी म्हटलं आता इले नेल्यापेक्षा आपणच जाऊन येऊन जाऊ म्हटलं पटकन पाहून. माय बिन बाईची तयारी होईपर्यंत माणूस तर काय म्हणते तर बिमार असेल ना तर दवाखान्यात जाते, भरती होते, ऑपरेशन करून घरी येते. तोपर्यंत बाईची काही तयारी होत नाही. बरोबर आहे भाऊजी. तसा मला अनुभव तर नाही अजून, पण आता येईन आल्यावर माहित पडेल. सांगा तुम्हाला अनुभव तर लय बाकी आहे राजा तुला अजून तर काय होतं त्याचा पहिली पायरी नाही ओलांडली. आता इथून इकडे माहित पडेल ना तुला आता कसं आहे तो जीवन. माझे आई बाबा असते आता सुनीचं मस्त तेले सुख पाहायला भेटलं असतं बिचारीले. हा तेले तर काय म्हणते तसंच जा लागलं. सुनीचं सुख नाही दुःख नाही काहीच नाही पाहायला भेटलं. हा ना बाई, मलाच तर लय आठवण येते आई बाबाची. पण काय करू आता. हा आपल्यालाच तर बरोबर नाही पाहायला भेटलं, त्याला आपल्यालाच तर आठवत नाही, बचपनचं हे झालं. तर आता काय राहिलं असते ते. अरे जाऊ दे ना, आहे ना आम्ही. हा असं एकटा राहिले समजतं स्वतःले. आम्ही आहे त्याच्यानंतर आता तुला सासू सासरे भेटले, ते आई बाबा समज. आई बाबा समजशील त्याला तर ते तुला पोरासारखं चाहन. तसं तर सासू सासरे जवळ यायला चाहतेच. लागून तर सुनीले नाही चाहणार सासू सासरे, पण जवळ यायला जरूर चाहते. पोरापेक्षाही जास्त. पोराला जेवढा जीव नाही लावत ना तेवढा जवळ यायला लावतो म्हटलं त्या पोरीसाठी. ते मानावं आपले आई बाबा. कायले तो कायले म्हणून त्याच्या सासू सासरेला आई बाबा? काऊन त्याला मायबाप होते नाही काय? हा मायबाप होते सारं होतं, सासू सासरेला आई बाबा म्हणा म्हणते. हा काही शिकवते या माणूस तर माझ्या भावाले. नाही बाई बरोबरच आहे भाऊजीचं. तसे ना आईचे मीराच्या आई बाबाला चांगले आहे म्हटलं. प्रेमळ आहे बिचारी. गरीब आहे परिस्थितीनं पण लय प्रेमळ आहे. मी काय म्हणतो सुन्या, पाहिजे बरोबर ते गरीब आहे म्हटलं, त्याच्याजवळ पैसा नाही नदला नाही, लग्न करायला लावलं तुले. आता म्हटलं पाहिजे नाही तर सारा खर्च तुलेच करायला लावत जाई. हा तिथं गेले आले तर मागतला पैसा, काही झालं तर मागतला पैसा. नाही हो बाई, असे किशे लोकांनी आहे होते इमानदार आहे. मी म्हटलं मागच्या वेळेस म्हटलं होतं मीराले, मन म्हटलं तू आई बाबाले का देऊ काय बा पैसे काही. तर नाही म्हणे, त्यानं सरळ नाही म्हटलं. त्यानं तर मीराजवळ होते का नाही काही पैसे 10-20 हजार रुपये, ते सुद्धा नाही घेतले म्हटलं तिच्या वडिलांना. नाही म्हणे तुझे पैसे तू ठेव काही कर म्हणे. मग तिचे पैसे तर तिच्या जवळच असून रे, आता तिच्या खात्यातच असून. असं आणि तिच्या पैशाचं मला काय करायला लागते. मी कायले विचारतो तिचा पैसा तिले. हा मला काय गरज चालली तिच्या पैशाची, तिनं जमा केला तो. ते काही बी करे तिच्या पैशाचं. देऊन देईन नाही तर मायबापाला नेऊन. तिचे मायबाप नाही घेत, माईने घेत ना बापाईने घेत. पैसे देऊन तर नाही घेत ते लोक. त्यानं सरळ सांगितलं हे लग्न म्हणे आता चला बा करायला लागते मग करा म्हणे तुम्ही. पण म्हणे आम्ही म्हणे आम्हाला काही पाहिजे नाही म्हणे तुमच्याजवळून, काहीच नाही घेत बाई ते. बरं आण ना आता जेवायला आणणं का आता इथं गोष्टीचाच मांडू घालतो. हा आण आता जीव दे थोडी जाईन आणि आम्ही जेवतो ना जरासं. काय म्हणते आता आज काही जात नाही, पाणी चालू आहे तर आता आरामच करतो. हो बाई आण मग लवकर, मी जातो मग घरी. मीरा एकटीच आहे. बापा बापा खाते का तिला कोणी घरात एकटी आहे तर? एवढं मोठं घर आहे हा, आणि कायचं भेवाय रे तिथं? काही बी एकटीच आहे ते, जशी काही अप्सरा वय स्वर्गातली उतरली. एकटीच आहे बापा. नाही भेवघेव नाही आहे ते. कसं आता एकटी दुखटी राहून नाही ना ते. तर ते म्हणते मला हुरहुर वाटते म्हणते घरात. तर मी शेवटी काकीला सांगितलं. काकी म्हटलं जराशी जाजो म्हटलं घरी. मी इकडे जातो म्हटलं, दुकान गिकान बंद करतो ना तिकडून बाईच्या घरी जातो म्हटलं. तर मग काकी म्हणे ठीक आहे म्हणे. काय जो त्या काकी गिकीला जास्त हे नको करू. हा नाही तर मग इथं तुमच्याच ह्याच्यावर बसून म्हटलं तुम्हालाच करायला लावून. बुटाबुटी होईल नाही त्याच्या कोणतं. करा ना बाई मग मी मीराला पहिलेच सांगितलंय का त्या काका काकूच आपल्याला करायला लागून म्हणून. तू सांग मायबापाचे कर्तव्य तेनच पुरे केले. मागच्या जन्माचे मी तर म्हणतो मायबाप तेच असं. जन्म येईन दिला पण पालन पोषण तेनच केलं. मग तू सांग त्याचं करायला काही मला बारा म्हणती राही काय. करणारच आहे मी त्याचं. कोणी हाव म्हणो तरी नाही म्हणो तरी, बायकोनं नाही केलं तरी मी स्वतः करून म्हटलं माझ्या हातानं. काय शिकवतो सुशीला त्याले. तर त्या तर म्हणाले पाहिजे का कर्ज रे बा मायबापासारखे आहे ते. हा आज ते होते म्हणून तुमचं जीवन निभलं, लाईनाचे मोठे झाले ते आसरा दिला तुम्हाला. आणि तू अशी सांगतो त्याले. मी तर म्हणतो केलं पाहिजे, बिचारायला लेकरं नाही आहे त्याला, देवानं लेकरं दिले नाही, तुम्हाला मायबाप दिले नाही. झालं ना दोघांची बरोबरी पुरी केली ना, नाते करूनच राहिले सगळं कर्तव्य ते पुरे. भाऊजी मला लय जीव लावते भाऊजी ते दोघे.
खरंच आज ते काकाजी होय तर माझं लग्न झालं म्हटलं. नाही तर तुम्ही सांगा कोण पाहिली असती माझ्यासाठी पोरगी. वय एवढं होऊन गेलं, कोण पाहिली असती पोरगी सांगा बरं. म्हटलं असतं आता एवढं वय झालं ना काय करतं लग्न. किती लोकांनी चिडवलं म्हटलं मला. नाही रे करजो ना करजो. आणि तुम्ही जेवायचं बसा तुम्ही इथं. हो बाई अन्न जेवायचं. निंबू आहे काय? निंबू घेऊन आलो मी. आणले आहे का निंबू गिंबू? आला नाही बाई ह्या तो अजून. लय वेळ लावला यानं तर. गेला तर बात येतो म्हणे अजून आलाच नाही. हो का की मला म्हणे 2 घंट्यात येतो म्हणे. अर्धा घंटा झाले, अर्धा घंटा आले म्हणे. आणि जेवण घेऊन करायले म्हणे. पाय ना 2 घंट्याचे 4 घंटे झाले म्हटलं. अजूनही याचा पत्ता नाही द्यायचा. फोन लावून पाय बी जरासा. मी घराकडे जातो ना, ते काकाजी येईन ना आता. तर बोंबलन मला म्हणून अशी कशी कोण्या टाइमात जातं म्हणून तर कुठं म्हणून. त्या पोरीला घेऊन येते म्हणून इकडे. ते कसं आहे दिवसभर मी कुठं गेले तर चालते. पण ढोरं याच्या टाइमात घरी जावं लागते. काऊन का ते कसे आले म्हणजे आता ह्या पाण्याचा अंग उकडून जाते, कधी ओलं होऊन जाते माणूस. गरम पाणी ठेवा लागते चुलीवर करायला. नाही तर मग चिडचिड करते माणूस. टाकी मी गरम पाणी करून देऊ काय? गॅसवरच ठेवतो ना डायरेक्ट. गरम पाणी करतो, 1 बकेट गरम पाणी करून देतो तुम्हाला. ठेवून देतो एका गुंडात. मस्त काकाजीची आंघोळ होऊन जाते. नाही हो बाई अजून काय आता तुया मांग आठ सारा करतो ना मी. आता मला सवय आहे रोजची करायची. काकी तुम्हाला जर कधी चांगलं नाही वाटलं ना येऊन जात जा इकडे. काय आता तुम्ही आहे ना 2 जण. नाही आम्ही आहे पण ही आता कामावर जाते का नाही दुकानवर. तर मग आता कसं मी एकटीच राहतो. येऊन जात जा बसाले. जेवतही जा इकडे. काही स्वयंपाक करत बसता. मी स्वयंपाक करतो का नाही. घेऊन जात जा तुम्हाला काही लागलं तर. हा कसं आहे आता 2 माणसाचं काय आता दोघांसाठीच तुम्हाला करायला लागतं, दोघांसाठीच आम्हाला करायला लागते. नाही हो बाई काय आता आमचा 8 लावून घेतं मांग. तुम्हीच करत जा तुमच्यासाठी. आम्ही करतो आमची. काय आहे आमचा 2 भाकरी थापल्या आपल्या आणि केल्या. येत ना काकू अंदा मधात. हो हो येतो ना तशी चक्कर मारत राह तुम्ही. येतो काही चिंता नको करू तू. तुमचं घर कुठे आहे काकू? हट माय घर नाही पाहिलं काय त्या. बरं मी तुला दाखवून देईन माझे घर. हा मला दाखवून दे जा तुमचं घर. कधी हे नाही राहिले तर मग मी आता कुठं तर नाही. मला आवडत नाही असं फिरणं. पण तुमच्या घरी येऊ शकतो कधी कधी. कारण मला कसं एकटीला गमलं नाही गमलं तर मग हो हो येत जा ना येत जाय. तुला जेव्हा वाटलं तेव्हा येत जाय. आणि तुला काही लागलं ना बनवून काही तर सांगत जाय मला. मी बनवून देत जाईल. हाव का ते खरंच. भाऊजी भाजी अशी कडवट कडवट खाऊन लागून राहिली बटी जायल्यासारखी. सुन्या चुपचाप खाय. नाही तर ते खायला भेटत नाही. कसं भेटून राहिलं खाऊन घे आणि चुपचाप घराकडे जाय. तुला जर घरी जायचं असं तर चुपचाप खाय. नाही तर तुला आज घरी काही जाऊ देत नाही ते. दुसऱ्याची तारीफ करतायत मामा आपल्याला. हे आईच्या याच्या समोर चुपचाप खाऊन घ्या लागते. कसं केलं आहे तो. माय बिन बडीच दहशत आहे माझ्या बहिणीची तर. हा इकडे मी बायको भेटे, इकडे तुम्ही भेटा. कमालच आहे बा. भेट नाही आम्ही. आमच्या घरी सध्या कोणी करणार नाही ना बाबू. म्हणून होय का आम्ही हाताने करू करू थकून गेलो म्हटलं शेवटी. म्हणून होय सून गेली तिकडे. नाही तर आता कोण एवढी ऐकली असती 3-13 कशी झाली भाजी किती जमली ना चांगली. हा चांगली खा जा. लय मोठी भाजी शिल्लक आहे. हे बा भाकरी आणल्या अजून. खा मस्त गरम गरम भाकरी आहे. आणि भात यायला लागला तो. बाई 1 नंबर जमली मस्त. खरंच खाऊन तर असं डोळ्यात पाणी येऊन राहिलं. अन गळ्याखाली उतरून नाही राहिली. एवढी चांगली भाजी झाली आहे. नाही बा मला तर असं वाटून राहिलं किती खाऊ ना किती नाही. हे सगळी भाजी मी एकटाच खाऊन घेऊ काय. पण या दोघांचाही विचार करायला लागते. म्हणून मी आता कमी खाऊन राहिलो जराशी. नाही खा ना भाजी. हे 1 किलो आणली तुम्ही. 1 किलो भाजी का नव्हती काय. माझ्यासाठी एकच प्लेट ठेव जा. मी जास्त खात नाही भाजी. मला एक तर पहिले जास्त चालत नाही. देऊन देतो सुन्याला बांधून. त्याला लय आवडली म्हणते. सुन्या घेऊन जा जुरी बांधून. एखाद्या डब्यात टाकून देतो त्याला. माय बिन बापू तुम्ही काय तुमचा गिरमीट मायावरच लोटता काय. हा तुम्हीच खा भाजी. मग काय एकच डाव खात असतो मी दिवसातून. बैल माहित आहे. मी असं 2-3 टाइम खात नाही की मला पचत नाही मग. बरं घ्या जसं जसं लागतं तुम्हाला तशी तशी घ्या. हा ठेवून दे तू भाकरी ठेवून दे. आणि जाय तुझ्यासाठी ताट वाढून घेऊन ये. तुम्ही जेवून घे आमच्या सोबतच. ते पा माय पोरग खाली मान घालून बिचारा चुपचाप जेवून राहिलं. त्याला माहित आहे आईने एवढ्या मेहनतनं बनवलं तर खास लागते म्हणून. चांगलंच करते आई. हा त्याच्या बायकोच्या हातचं तारीफ करते तो. पण त्याला काही आवडते काय एवढं. खावाय मी खातो. तू लय चांगलं करतो मला माहित आहे. आईच्या हातच्या सारखी सर येत कोणालेच. बरं बाबू खाय खाय खाय. हे घे अजून भाजी घेऊ की भाकर घेऊन एखादी. माझ्या ताटातच काय किती देतं मला. हे तर खाऊ दे पहिले. मग घेतोच मी. ठेव खाली. रुपाली अशी बसली बसली राहते एका जागेवर. जरासं काय म्हणते तर कामधंदे करत जाणं घरातले. दादा मी किती दिवसासाठी आली इथं राहिले. हा त्याच्यातही मी अशी अवस्था आहे. अशा अवस्थेत मी कामं करायला लावतं का मला. कामं करू का मी. काय होते हलके फुलके कामं करा. नाही भारी भारी हलके फुलके करू शकतो ना. आता त्या वहिनीच्या मागं ते पोराचंही अखात आहे. आई बाबाचंही आहे. वावरा बिवरात जाणं येणं करते तो. त्याचे डब्बे करणं, पोराचं करणं, घरचं करणं. तिला किती भारी जाते. तिची तब्येत बरी नाही राहत मग कधी कधी. दादा वहिनीने म्हटलं का तुला असं का रुपालीला म्हणा म्हणून काम करायसाठी. हा नाही तर त्यात मला आतापर्यंत म्हटलं नाही एवढ्या दिवसात कधी. आजच म्हणून राहिला. ननदबाई मी काही म्हणू बा. मी नाही म्हटलं काही ताईले. माय तर कानातही नाही ही गोष्ट आणि डोक्षातही नाही. मी काहीच नाही बोलली बा ताईले का असं म्हणा का तसं म्हणा म्हणून. मी आता आली तर ते असं म्हणून राहिले. तुम्ही कायले म्हणाले आले इथं रुपाली ताईले काम कर म्हणून. फालतूच काय म्हणते त्या अंगावर घेता गोष्ट. मी काही चुकीचं बोललो नाही माधुरी. तुला सांगतो तुझ्याच चांगल्यासाठी बोललो. हा तिला जरी वाटून राहिलो असं का दादा वहिनीच्या मनात ऐकून राहिला म्हणून. पण ही गोष्ट साप खोटी आहे. काय आता कसं आहे घरातल्या पोरी बारीले तसं 2-3 कामं केले तर काही भारी नाही जात. आई करत नाही तूही करत नाही. मग एकटीनं किती कामं करावं तिनं. नाही पण तेले वाटते ना मग का वहिनीनंच म्हटलं म्हणून दादाले. त्याच्याशिवाय तर दादा म्हणत नाही बा कधी. हा बरं पहिलेही म्हणे तुम्ही असं थोडी आहे का आताच म्हणून राहिले म्हणून. पण तेले काही समज होते मग त्या गोष्टीचा.
त्याच्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे का मी करतो माझ्याकडून जेवढं होते तेवढं. तुम्ही कोणी बोलत नका जाऊ. काही आलता जवळचा फोन घेऊन आला होता काय म्हणे कधी येतो म्हणे घ्यायला गेले तिची सासू तुझी सासू गिसू सासू सासरे सगळे येतो म्हणे काय मग नाही दादा त्यानं तर काही असं म्हटलं नाही का मी येतो का काही म्हणून. त्या दिवशी तर म्हणे ते मी येतो म्हणे. मग आता असं झालं का बस घ्यायला आली पाहिजे सासू असं माझं म्हणणं होतं. पण आता तुम्ही जर म्हणत असाल तर मग रुपेशजीच्या म्हणण्यावर चालली जा तुम्ही. मग मी पाहतो. रुपाली मी तुला जाय म्हटलं काय सांग जासाठी म्हणून राहिलो काय मी याच्यासाठी म्हणून राहिलो का बा थोडंसं करू लागत जा वहिनीले हातभार. हा एकटी ते सगळ्याचं करतेच करते तिचाही तर जीव होय कनी म्हणून म्हणतो तुझ्या घर आहे बाई आहे तू ये तुला वाटते तेवढे दिवस राह तुला वाटते तेव्हा जाय तुला आम्ही काहीच म्हणत नाही. फक्त बा आता पाय आपलं घर होय आपल्या घरात आपण काम करत नाही काय तिथं राहतं तू सासूच्या घरी तर सगळेच कामं करतं ना मग तिथं सगळे करतं तिथं एकदमच कामं करू लागाव. राहू द्या ना हो कायले त्याच्या मागं लागल्या फालतू. कामं करा ना कामं करा होईन तर करून द्या नाही होईन तर नाही करणार. राहू द्या ना राहीन 4-8 दिवस चालले जाईन. त्या काही तर काय 12 महिने राहणार आहे काय. वहिनी कायले आता बोलता माझ्या समोर असे म्हणतात माझ्या मागं दादाला सांगता का रुपाली काम नाही करत म्हणून. नाही तर दादा मला म्हणते काय असं काम कर का काही म्हणून. तुमचा कधी ह्याच मोठा गैरसमज आहे. आपण नाही बी म्हटलं तर तुम्ही स्वतःहूनच लावून देता हातचं. माझ्या घरी एवढा प्रॉब्लेम नसता झाला ना वहिनी. माझ्या सासून जर असं केलं नसतं तर मला सासूशिवाय त्रास कोणाचा आहे नाही तिथं. मग मी आली नसती म्हटलं. मी कायली एवढे तकलीफ होती म्हणूनच आली ना. एवढ्या घरी कायली आली असती. म्हणूनच मी ह्या लग्नातून इकडच्या इकडे आली तर थोडीशी अद्दल घडली पाहिजे सासूले म्हणून. तर राहा ना ननदबाई तुम्हाला कोण म्हणून राहिलाय. आजपर्यंत मी बोलली का तुम्हाला शब्द तरी. आता ते तुमच्या भावानं म्हटलं तसं का करू लागत जाय वहिनीले म्हणून. मी आता कधी नाही म्हटलं. बरं चाल येतो मी माधुरी काय मी आता आज काही डब्बा नेत नाही दुपारी येईन मी जेवण करायला तर करून ठेवतो तू स्वयंपाक आरामानं कर एवढी काही आहे नाही. आई बाबा गेले का वावरात. हा आई बाबा गेले खाट टाकणं आहे म्हणे बा तर बाया आहे म्हणे. तर मग आई बाबा सकाळीच गेले. त्याला मी सकाळीच भाकरी टाकून दिल्या. भाकरीच नेतो म्हणे आई म्हणे आज म्हणे. तर भाकरी आणि भाजी दिली करून गेले ते दोघे जण. बरं ठीक आहे ना तर मी जातो आता दुकानात पोरगं वाट पाहून राहिलं असन त्यानं दुकान उघडून ठेवलं असन. मी जातो आता 2 वाजता येईन वापस 2-3 वाजता येईन मी जेवाले. हो ठीक आहे ठीक आहे. बंटी बंटी कुठे येतो खेळून राहिला तो अंगणात तिकडे लेकराई सोबत. अरे त्याला शाळेगिडीत नाही नेऊन द्या लागत काय आता यंदा त्याला अंगणवाडीत बसावं लागत ना गावातल्या. जाते तो तर मस्त पण त्याला नेऊनच नाही देत कोणी तर मग. अरे तर जरासं आपणच नेऊन द्याव. आता तू सांग आई घरी राहिली तर आई नेऊन देईन बाबा घरी राहिले तर बाबा नेऊन देईन. आता बाबा तर जाते वावरात आई राहते कधी कधी घरी तर ती नेऊन देत जाईन आता समजा. पण आता तुला थोडंसं निघा लागल ना बाहेर माधुरी. हा पाहतो ना मी. त्याला एखादी अंकल्पी आणून द्या ना. अंकल्पी एखादी पाटी लेखन हे आणून द्या ना. अरे ते काय पाहिजे अंगणवाडीत बसते लेकर फक्त सवय लावते त्याला बसायची. अहो तर तेवढ्या आहे ना लेकराला थोडीशी हौस राहते आपल्याजवळ सामान आहे बा म्हणून काही. एखादी शाळेची बॅग हे सामान आणून द्या लागते तेवढीच त्याला हौस राहते. बरं पण येता घेऊन येईन ती कोण दुपारी जेव्हा येईन कधी तेव्हा आणून देईन. अंकल्पी आणून देईन एक पाटी लेखन आणि हे सगळं आणून देईन मी. एक शाळेची बॅग अजून काय पाहिजे पाण्याची वॉटर बॅग. हा म्हणजे त्याला कसं तेवढीच हौस येते. लेकर शाळेत जाते तर पाहिजे ना तो तर असं पाहिजे करते. बरं घेऊन येईन मी याच्या वेळेस. चालतो मग जेवण करून घेजो रुपाली जेवण करून घेजो काय. हा दादा करतो ना. ठीक आहे मग बसा तुम्ही दोघी जणी करा आराम येतो मी बाद जाऊ. रुपाली ताई तुम्ही कोणी तुमच्या भावाचं मनावर नका घेत जाऊ ना. म्हटलं का तुम्हाला कधी कामाचं का कायचं. तुमचंच घर होय तुम्ही राहा. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. काही काय खाले प्याले लागते तर मला सांगत जा तुम्ही तसं. वहिनी दादाला अशीच बोलायची सवय आहे. पहिले असाच बोले मला लग्नाच्या पहिले. हा थोडीशी कुठं गेली तिकून आली तर बोले म्हटलं कुठं गेलती एवढा वेळ काऊन झाला असं तसं बोलतच राहे म्हटलं. तेव्हाही असाच म्हणे आणि आताही असाच म्हणते. रुपाली ताई तुमचे भाऊ आहे ना ते त्याला तुमची काळजी आहे पहिल्यापासून. तुम्ही लहान आहे की त्याच्यापासून त्याच्या अपेक्षा म्हणून त्याला तुमची काळजी वाटते म्हणून ते तुम्हाला सांगते समजून. तर आता कसं आहे बा आता तुम्हाला भाऊ आहे तर तुम्हाला असं वाटते. आता आम्हाला देवानं भाऊ नाही दिला तर आम्हाला असं वाटते का आम्हाला भाऊ पाहिजे होता एखादा. मला सख्खा भाऊच नाही बा मावस भाऊ आहे लागन तर. माहित आहे वहिनी मला किती काळजी आहे त्याला तर सगळं माहित आहे. पण माझं म्हणणं काय आहे का ठीक आहे ना पहिले बोलला आता नको बोलत जाऊ. एक तर मी पहिलेच दुखी आहे माझ्या सासून. एक तर माझ्या सासून एवढी परेशान करून टाकते मला तिथं. त्याच्यानं थोड्याशा गोष्टीवर बोलते वहिनी. काही बोलण्याची काही लिमिट राहते ना. आणि त्या दिवशी यायला सांगितलं ना मी तर यायला माझ्यावर भरोसाच नाही होता म्हटलं. जाऊ द्या तुम्ही टेन्शन नका घेत जाऊ. येऊ द्या तुमच्या सासूबाईले ते आल्या म्हणजेच मग जा तोपर्यंत जाऊ नका. नाही तर त्याला असं वाटन का बाईले काही फरकच नाही पडला. तशीच करतो मी जात नाही काही आता.